मॅडम, आपण एक महानगरपालिकेत नवीन उपक्रम राबवत आहे. कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन हजेरी प्रणाली तुम्ही कार्यान्वित केली हं. आहे. कशा पद्धतीने ती प्रणाली काम करते, त्याचा कसा फायदा महानगरपालिकेला होतो? सर्वांना नमस्कार. महानगरपालिकाने या महिन्यापासून ॲक्चुअली लास्ट महिन्यापासूनच एक हबस्केट म्हणून ॲप्लिकेशन आहे, ज्याचा वापर सुरू केला आहे आमचे स्टाफची अटेंडन्ससाठी. आता आम्हाला त्रास असा होतोय, की आमचे जे स्टाफ आहे, फील्ड स्टाफ पण आहे आणि ऑफिस स्टाफ पण आहे. आता ऑफिस स्टाफसाठी आम्ही थंब मशीन घेऊ शकते, पण फील्ड स्टाफसाठी GPS लोकेशन किंवा GPS फील्डिंग करावे लागते. यासाठी आम्ही हे नियोजन केलं आहे, की त्यांची जी अटेंडन्स आहे, ते ऑनलाईन पद्धतीने आपण घेऊ शकणार. त्याचा प्रोसेस थोडाफार असा आहे, की प्रत्येक माणूसला 3 वेळी अटेंडन्स करायची आहे त्यामध्ये. मॉर्निंग, आफ्टरनून आणि त्यांचा जे सुटायचा टाईम आहे इव्हनिंग. जे लोक अटेंडन्स लावतायत त्यांच्या ऑफिशियल टाईम सकाळचा आणि संध्याकाळचा आम्ही फिक्स केला आहे. तर आमच्याकडे हे माहिती डॅशबोर्डवर येऊ शकते, की कोणी उशीर आलाय आणि जरी उशीर आलाय, तर कायद्याप्रमाणे उशीर आलाय तर त्यांना तेवढाच वेळ एक्स्ट्रा द्यावा लागते. तो दुसरं हे की त्यांच्यासाठी आम्ही GPS फेन्सिंग पण केली आहे. तर आपले जे ऑफिस स्टाफ आहे, ते इथे ऑफिसला आले तरी त्यांची अटेंडन्स होऊ शकणार, नाहीतर बाहेर नाही होऊ शकणार. तो GPS फेन्सिंग केली आहे आणि आमचं जे बाहेरचा स्टाफ आहे, त्याच्यासाठी ओपन GPS ठेवला आहे, की GPS लोकेशन आपल्याला दिसेल, की कुठे आहे स्टाफ. थोडा यामध्ये जे आम्हाला प्रॉब्लेम आता येते, की थोडा आमच्या सफाई कामगारचा स्टाफ आहे, ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे किंवा त्यांना माहिती नाही की कसं करायचं. त्यासाठी हे ॲपमध्ये हे पण सुविधा आहे, बडी सिस्टम आहे, की जरी माझा फोन आहे आणि माझ्याकडे 2 माझे कलीग्स आहेत, ज्यांच्याकडे फोन नाही, ते माझा फोन वापरून त्यांची अटेंडन्स करू शकतात. तर आम्ही आता ट्रायल मोडमध्येच तो घेतोय आणि हळू-हळू करून त्याला जसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला, ते आपण मॅन्डेटरी पण करू आणि त्याप्रमाणेच लोकांची अटेंडन्स गेली पाहिजे. त्याचा आपण हे काळजी पण घेऊ. एक आता सिस्टम खूप बेसिक आहे. थोड्या महिन्यामध्ये तो फॉर्मलाईज झाला ना, की आमचं असं पण नियोजन आहे, की त्यांची जे CL, EL कट होत आहे, ऑन लीव्ह आणि कॅज्युअल लीव्ह, ते पण त्यांच्यावरच टाकून त्याला आपण मान्यता देऊ शकते तोच पोर्टलवरून. आणि एकदा मान्यता भेटली, की तो व्यवस्थित त्याचा डेटा रेकॉर्ड ठेवेल, की कोणाने किती सुट्टी घेतली होती, त्यांची किती सुट्टी शिल्लक आहे आणि तो रेकॉर्ड त्यांची सर्व्हिस बुकमध्ये व्यवस्थित जाऊ शकते. ते कर्मचारी जेव्हा इमारतीत येतील तेव्हा त्यांची हजेरी पडेल असं? येस, येस. ते इमारतीची जिओ फेन्सिंग झाली आहे. ते मध्ये आले. ते फील्ड कर्मचारीसाठी नाही, आपले ऑफिस कर्मचारीसाठी. ते फील्डला आले, की त्यांची जे अटेंडन्स आहे ते इथेच होणार, बाहेर होऊ शकणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.